या 5 गोष्टी आपली ब्रेन कॅपॅसिटी डॅमेज करू शकतात. नंबर 1, डेली एक्सरसाइज न करणं. जेव्हा आपण डेली एक्सरसाइज करतो तेव्हा जो आपल्या ब्रेनचा BDNF असतो, ज्याला ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर असं म्हणतात, तो वाढत असतो आणि त्यामुळे आपली एखादी गोष्ट नवीन शिकण्याची, ती ग्रास्प करण्याची कॅपॅसिटी वाढत असते. आणि जेव्हा आपण एक्सरसाइजच करत नसतो ना, तेव्हा एक्झॅक्टली ह्याच्या उलट होत असतं की आपली जी ग्रास्पिंग पॉवर असते ना, ती खूप कमी व्हायला लागते कालांतराने. नंबर 2, पुरेशी झोप न घेणं. आपल्या ब्रेन हेल्थ साठी झोप ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट असते. कुठलीही नवीन गोष्ट आपण जेव्हा बघतो, वाचतो, ऐकतो ना, त्यानंतर ती माइंड मध्ये स्टोअर होण्यासाठी आपले जे न्यूरॉन्स असतात ना, त्याचे एक पाथवेज क्रिएट होत असतात. जेव्हा आपली झोप अपूर्ण होत असते ना कंटिन्यू, तेव्हा काय होतं, त्या पाथवेज क्रिएट होण्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करणं अवघड जाऊ शकतं. एखाद्या गोष्टीला पटकन रिस्पॉन्ड करता येणार नाही तुम्हाला. नंबर 3, योग्य आहार न घेणं. आपण जे अन्न खात असतो ते अन्न आपल्या मूड, इमोशन्स आणि ब्रेनला डायरेक्ट कंट्रोल करत असतं. खूप जास्त प्रोसेस, जास्त ऑइली फूड जर आपण खात असू, त्यातूनही तुमची चिडचिड, एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टी वाढण्याची पॉसिबिलिटी असते. हेल्दी आणि न्यूट्रिशियस अन्न खाणं आपण प्रिफर केलं पाहिजे. नंबर 4, पोटावरची चरबी जास्त वाढणं. जो पोटावरचा फॅट असतो ना, जी आपली ढेरी वाढते, ती सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे, कारण ती तुमची ब्रेन कॅपॅसिटी श्रिंक करत असते. जेव्हा तुमचं पोट वाढतं ना, तेव्हा तुम्ही तुमच्या इमोशन्स वरती कंट्रोल ठेवू शकत नाही. तुम्ही गोष्टी विसरायला लागतात. क्विक रिस्पॉन्स तुम्हाला देता येत नाही. एक शिथिलता येते तुमच्या पूर्ण वागण्यामध्ये आणि म्हणून पोट कमी ठेवणं गरजेचं आहे आपल्यासाठी. नंबर 5, बंद रूम मध्ये किंवा क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये काम करण्याची सवय असणं. आपल्या माइंडला ऍक्टिव्हेट राहण्यासाठी आणि प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी ना, नॅचरल लाईटची, सनलाईटची खूप जास्त गरज असते.